स्टॉप लॉस हिट झाला म्हणजे ट्रेडर फेल झाला, असं समजणं ट्रेडिंगमधली सर्वात मोठी चूक आहे. स्वागत आहे मित्रांनो. मी आज तुम्हाला सांगणार आहे, स्टॉप लॉस हिट झाला तरी प्रॉफिटेबल ट्रेडर कसं बनायचं. ट्रेडिंगमध्ये लॉस अव्हॉइड करता येत नाही. जर कोणी ट्रेडर बोलत असेल, की मला लॉस होतच नाही, तर तो खोटं बोलतोय. तसं इतर कोणत्याही बिझनेसमध्ये बिझनेस कॉस्ट असते, जसं लाईट बिल, रेंट, सॅलरीज. तसंच ट्रेडिंगमध्ये पण ट्रेडिंग कॉस्ट असतो. त्याला आपण स्टॉप लॉस बोलतो. स्टॉप लॉसचा मेन उद्देश पैसे वाचवणे नसून पुढे होणारा जो मोठा लॉस आहे, तो अव्हॉइड करणे असतं. जर तुमचा स्टॉप लॉस हिट होतोय, त्याचा अर्थ तुम्ही सिस्टम फॉलो करताय. प्रॉब्लेम तेव्हा होतो, तेव्हा ट्रेडर आपला स्टॉप लॉस शिफ्ट करतो किंवा पूर्णपणे काढून टाकतो. प्रत्येक ट्रेडमध्ये पैसे कमवतो असं होत नाही, पण तो आपली रिस्क नक्कीच डिफाईन करतो. एक ट्रेडमध्ये जास्तीत जास्त पैसा रिस्क करणं म्हणजे ट्रेडिंग नाही, तर ती गॅम्बलिंग आहे. स्मॉल एस-एल एक्सेप्ट करत जा, तरच मोठा प्रॉफिट होईल. ते एक ट्रेड इम्पॉर्टंट नसतो, तर सीरीज ऑफ ट्रेड्स इम्पॉर्टंट असतात. जर तुम्हाला आज ट्रेड लॉस झाला, पण प्रोसेस करेक्ट होता का? हा मेन प्रश्न आहे. जर प्रोसेस करेक्ट असेल, तर रिझल्ट आपोआप फॉलो करतो. मार्केट परफेक्ट एंट्री रिवॉर्ड करत नाही, तर तो डिसिप्लिन ट्रेडरला रिवॉर्ड करतो. हा एक चेंज तुमची पूर्ण ट्रेडिंग जर्नी बदलू शकतो. तुम्ही एक चेंज करून बघा. प्रॉफिट किती झाला हे बघण्यापेक्षा तुम्ही लॉस किती कंट्रोल केला यावर लक्ष करा. मार्केट योद्धा हे चॅनल यासाठी आहे. रिअल ट्रेडिंग, रिअल माइंडसेट आणि डिसिप्लिन. जर तुम्हाला लॉस एक्सेप्ट करून स्ट्रॉंग ट्रेडर बनायचं असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ओव्हर ट्रेडिंग कशी अव्हॉइड करायची आणि पेशन्स कसा बिल्ड करायचा. तो व्हिडिओ मिस करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.